तर जालन्यातील सुरंगळी गावातील सपकाळ कुटुंबानं जांभूळ शेती यशस्वी केलेली आहे। जांभळाची पारंपरिक शेती सोडून सपकाळ कुटुंबानं 3 एकरात 30 बाय 30 अंतरावर 125 झाडांची लागवड केली। काही वर्षांपूर्वी या लागवड केलेल्या बागेतनं आज घडीला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतंय। सध्या पुणे बाजारपेठेत सपकाळांच्या जांभळांना प्रचंड मागणी आहे, तर रोज 5 ते 6 क्विंटल जांभूळ पुणे बाजारपेठेत पॅकिंग करून पाठवले जात आहे। आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात आहोत। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण बघू शकतो की या शेतकऱ्यांना जांभळीच्या बागेच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षाकाठी 14 लाख रुपयाचं उत्पन्न मिळवलेलं आहे। असे ग्रामीण भागात, ज्या मराठवाड्याला आपण दुष्काळग्रस्त मराठवाडा म्हणतो आणि त्यातच भोकरदन तालुक्याला नेहमी पाण्याची समस्या असते, अशा परिस्थितीत या काकांनी गेल्या 10 वर्षापासून ही बाग जगवलेली आहे आणि आता या बागेतून यांना चांगलं उत्पन्न मिळालं सुरुवात होते। काका, काय चाललं? काही नाही, चाललंय असे माल तोडले। अच्छा, मला काय सांगाल की किती एकरवर तुम्ही या बागेमध्ये इथं बाग लावली होती आणि हे झाडं कुठून आणली होती? कशा परिस्थितीत तुम्ही ही बाग लावली होती? हे बारामती मधून झाडं आणलेली आहे। त्यावेळेस आम्हाला नवीन काही माहिती नव्हती। मग कृषी अधिकारी यायचे, मग कोणा पहिले एक सालात कृषी अधिकारी आला, खालच्या डंगी छाटायला लावल्या। मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरा आला, त्यांनी सांगितलं खाल्लं, तुम्हाला कोणाला सांगितलं? मग आम्ही म्हणलं बघा साहेबांनी सांगितलं, आम्हाला काही समजत नाही। मग त्याच्यामुळं मग ते आम्हाला शिकवत गेले, काही दुसरे खाजगी लोक, काही बागवान होता एक लाड सावंगीचा, त्या माणसाने आम्हाला शिकवलं। नाहीतर आम्ही समजा कंटाळून गेलतो त्यांच्यासाठी, आणि त्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं आमच्याकडे नव्हतं पहिले। मग आम्ही धरणात जागा घेऊन मग विहीर खोदून 350 छेडी आणून आणि मग आता त्याला पोटभर पाणी मिळायला लागलं। मला सांगा बाबा, ही बागाची जी लागवड केली होती तुम्ही, ही कधी केली होती? मग हिला फळ कधी यायला लागले आणि मग तुम्ही ते फळ निघाल्याच्या नंतर ते कोणत्या बाजारात घेऊन गेले? आता काही पुणा साईडला नाही, त्या काही आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना आणि इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती अशा ठिकाणी मार्केट चालू आहे। तर ते मुलं करतात, ते मला काही पुढचं माहिती नाही समजा। अच्छा, पण ज्यावेळेस तुम्ही बाग ज्यावेळेस काढली त्यावेळेस तुम्हाला काय भाव मिळत होता आणि आता या जांभळ्याला काय भाव मिळतोय? मग त्याच्यातून कसं, आता किती पैसे येतात, कसं मग या बागेचं तुम्ही नियोजन करता? खत काय देता याला, कशा पद्धती करता? तर याला शेणखतावर चांगली भर आहे, आयुर्वेदिक। म्हणजे हे दुसरं काही आयुर्वेदिक फवारण्या, शेणखत, हे रासायनिक खत काही आम्ही याला टाकत नाही। अच्छा, हा, अच्छा बाबा, आता मला सांगा की या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता हे जांभळ या ठिकाणी तोडून या ठिकाणी आता तुमचं सगळं कुटुंब आहे, नेमकं हे काय प्रक्रिया करते आता या जांभळावर? याच्यातले खराब वेगळे टाकायचे, जे चांगले आहे ते पॅकिंग मध्ये टाकायचं, आणि जे फुटेल जर सगळी त्याला नौक असली तर ते चालत नाही पॅकिंग मध्ये। अच्छा, हा, जे ओरिजिनल माल आहे ते पॅकिंग मध्ये टाकायचा। पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर पुण्यासारख्या शहरातल्या मॉलमध्ये सुद्धा आता हे जांभळाचं उत्पन्न त्या ठिकाणी जाऊ लागलेलं आहे। निश्चितपणे आपण बघू शकतो की दुष्काळग्रस्त मराठवाडा एकीकडं या संपूर्ण मराठवाड्याला म्हटलं जातं आणि त्यातच भोकरदन तालुका म्हटलं तर नेहमी पाण्याची समस्या असते। याच समस्येवर मात करत या सपकाळ कुटुंबांना या ठिकाणून जांभळाच्या शेतीतून आपलं उत्पन्न गाठलेलं आहे। तर लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।